आता या सेमिनारचं खरं अध्यक्षस्थान वक्त्यांचं राम भागवतांनी घेतल्यामुळे जे काही वक्ते बोलतील त्याच्यात अधिक माहिती किंवा त्यांच्यात काही करेक्शन असतील तर त्या भागवत सरांनी कराव्यात हीच अपेक्षा होती. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा इंटरफिअर नाही आहे तर त्यांचा तज्ज्ञाचा सल्ला येतो किंवा सर तुम्ही जे करताय ते योग्यच आहे, ते अधिक आमच्या नवीन तरुणांनाही मार्गदर्शक होईल की त्यांनी काय सांगायला पाहिजे होतं. मी जर एकासोबत बरेच वर्षात काम काही केलेलं नसल्यामुळे मी काही फार तज्ज्ञ नाही की लेवलवर नाही गेलो किंवा वरती नाही गेलो, परंतु बेसिक ज्या गोष्टी आपल्या तज्ज्ञांना पंचांकडून व्हायला पाहिजे त्यासाठी सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यातली मॅनेजमेंट हा महत्त्वाचा भाग आहे. आता चंद्रकांत पाटील किंवा भागवत सर सांगत होते की हॅमरचं मी तेवढं ऐकलं तेवढ्यावरच बोलतो कारण बाकी नंतर बोलण्यात अर्थ नाही. हॅमरचं जे हे पाहिजे जाळी नेट ती योग्य अयोग्य हे कोणी ठरवायची. कॉम्पिटिशन डिरेक्टरने जाऊन अगोदर बघायला पाहिजे. ती आपल्याकडे बघितली नाही. आज पुणे महानगरपालिकेत सर म्हणलं की पुणे टेकची ती जाळी तो दुकानदार ठरवतो, त्याचे त्या महापालिकेचे असलेले संबंध, त्याचे त्या खरेदीदाराचे असलेले संबंध. आता पुणे महानगरपालिकेच्या त्या सनद ग्राउंडवर लोखंडाची वसुली कारण बेसिक ज्याला घ्यायला सांगितली त्याला त्यातली माहिती नव्हती की कुठली नेट पाहिजे. प्रत्येक नेट बसवल्यानंतर आमचे खेळाडू त्याच्यावर प्रॅक्टिस करतात, तिथं करणारे तेही नॅशनल विनर आहे, तेही कोणी इंटरनॅशनल पार्टिसिपेट केले. ह्या ज्या सर चुका आहेत ना ह्या आपल्या टेक्निकल ऑफिसरनी दुर्लक्ष करून चालणार नाही. हॅमरबद्दल झालं की आता जेवणाची वेळ झाली व्याकरणी सांगितलं 5 मिनिटात बोला मला की दुसरा मुद्दा सरांनी वॉकिंगचा सांगितला की वॉकिंगच्या जजेस भारतीय ॲथलेटिक महासंघाच्या सचिवांशी मी बोललो की आज देशात हार्डली 1 किंवा 2 वॉकिंग जज आहेत आणि मुलं खूप चांगली वॉकिंगमध्ये पुढे यायला लागली. सर कोचीच्या नॅशनल 450 मुलं देशातून आलेली होती. लक्षात घ्या आपल्याकडे महाराष्ट्रात जर विचार केला तर हार्डली एखादा वायकर किंवा एखादा कोणीतरी असा नाव घ्यायला उभा राहतो. पंचांचं सरांनी सांगितलं की नवीन नियम वाचतात का नाही. सर आज देशातच पंच नाही आहेत वॉकिंगची. आज राज्यात तर परिस्थिती सोडा, जिल्ह्यात तर त्याहून वाईट परिस्थिती. तेव्हा त्या दृष्टीने स्पेशलायझेशन वॉकिंगचं करावं असं मी त्याला स्पेसिफिकली सांगितलं. तरी पुण्यात ते सेमिनार घ्यायचं मान्य केलं की जर राज्याचे डॉक्टर बोलवून त्यांना आपण सेमिनार भागवत असतील, बाबतीत असतील, तो मेजर चांदपुरी आहे लखनौला आला होता आत्ता परवा. तर त्या दृष्टिकोनातून तोही अशा पद्धतीने विचार केलेला आहे की काय केलं पाहिजे. आणि पंचांच्या बाबतीत जिल्हा असो, राज्य असो, नॅशनल असो, सर हुशार आहे नवीन पिढी. आत्ता मी स्नातकोत्तर कोर्स उभा राहतो कारण माझ्या मुलीला हिट कुठली मिळाली पाहिजे. तुम्ही इंटरनॅशनल लेवलवर उदाहरणं देता, मी देशाच्या लेवलवरची उदाहरण देतो की मी मॉरली असं म्हणलं पाहिजे की किशोर असो नाही तो वायकर असो, किशोर जरी माझा असला तरी दोघांना सेम ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. अनफॉर्च्युनेटली सर ती मिळताना दिसत नाही. जिल्हा लेवलवर असेल तर क्लबचा मुलगा बघितला जातो, राज्य लेवलवर असेल तर जिल्ह्याचा खेळाडू बघितला जातो आणि नॅशनल असेल तर स्टेटचा प्लेअर बघितलं जातं. की तटस्थ भूमिकेतून आपण करायला पाहिजे. हे कुठेतरी आपल्या मनात प्रामाणिक राहिलं पाहिजे की मी ज्या वेळेला उभा राहील त्यावेळेला मी शपथ घेत असतो, खेळाडू शपथ घेतो, आपण पंचांनी शपथ घेतलेली असते की मी कुठेही हे करणार नाही. ती थोडीशी आता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. हे काही राज्याचा सचिव आहे, देशाचा उपाध्यक्ष म्हणून स्पर्धांमध्ये बघत असतो. रेकॉर्ड्स, बेसिक रेकॉर्ड सर असतात. रेकॉर्डसाठी काय आवश्यकता आहे हे आमच्याच पंचांना माहीत नाही. आत्ता 100 मीटरची रेस झाली स्टेटला सिनियर्स.
10 पॉईंट रेकॉर्ड राहण्याचं त्यांनी क्लिक केलं. ते क्लिक करताना 4 AFI किमान ऑफिशियल असावे हाही रूल आपण पाळला नाही. मी दोघा जणांना बोलून घेतलं. ते म्हणजे आम्ही 100 पुरते थांबतो जातो. ते तेवढ्या पुरते थांबले. ही जी टायमिंग होती ती हातावरच्या म्हणजे हँडवॉचवरची होती. ती फोटो फिनिश कॅमेऱ्याची नव्हती. तिथं विंडगेज ऑपरेटर नव्हता. तिथं डोपिंग नव्हतं. आज स्कूल नॅशनलमधून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा बाथरूममध्ये किमान 100-150 सिरीज सापडतात किंवा युनिव्हर्सिटीला. आता यापुढे गव्हर्नमेंट स्ट्रिक्ट झालेलं आहे. आता स्टेट मीटला सुद्धा ह्याचे नाडाची लोक कंपल्सरी येणार आहेत. पण ह्या गोष्टी सुद्धा आपण लक्ष ठेवल्या पाहिजेत की रेकॉर्ड 10 प्रेसवाल्यांनी फोन केले असतील कोणी उत्तर द्यायला गेलं नाही की रेकॉर्ड कृष्णकुमार राणेंचं का नाही. व्हॉट्सअपवर फिरलं ते 10 ठिकाणी सगळे व्हॉट्सअपवर आहेत. टेक्निकली उत्तर देऊ शकले नाही किंवा फोटो फिनिश कॅमेरा नव्हता स्टेटचा. रेग्युलरली तेवढ्यासाठी मी हरिद्वारच्या आपल्या लखनौच्या नॅशनलला गेलो. तिथे त्यांनी 10-2 केलं. सेकंड थिंग एक महत्त्वाची सांगायची की आपण आपण रिस्पॉन्सिबल असतो आपल्या हेडला. सावंत सर आले तरी सर 10-9 केलं वायकर 4-2 झालं मनीषा 3-2 उडी मारली हे सांगायची जरूर नसते. तुमचे स्कोरशीट तुम्ही भरायचे असतात. तुमच्या हेडकडे द्यायचे असतात. हेडने वरती पोचवायचे असतात. त्यानंतर त्याच्यावर प्रोसेस होत असते. पण आपल्याकडे होत नाही. तो फोटोग्राफर येतो हो सर सांगा ना काय 100 आहे आपला. तुम्हाला 2-3 उदाहरण सांगतो. आत्ताच्या परवाच्या टुर्नामेंटमधली ते टायपिंग जी होती ती वेगळी आली. त्या फोटोग्राफरला काय हे नाही चांगल्या दैनिकाचा फोटोग्राफर आहे. त्यांनी लिहून घेतलं 10.9. आता 10.2 होतं त्याने ऐकलं 9. त्या पेपरमध्ये दणकून आलं 10.9. बाकी सगळीकडे आलं 10.2. म्हणजे एक तर त्यांना टेक्निकली नॉलेज असायचा प्रश्न नाही आहे. आपण सांगताना आपण कसं असतो इकडं लिहून घेत असतो. कोकळे विचारत असतो वरून हो सांगा तुझं किती घड्याळ तुझं किती तुझं किती. आणि तेवढ्याच तो फोटोग्राफर येतो म्हटल्याला कोणाला तरी विचारतो ते काय तो सांगून टाकतो त्याचे रिलेशन जपायला किंवा त्याच्या क्लबची मुलगी पहिल्या गेली असते तिला तिचं ते फोटो दुसऱ्या दिवशी नक्की येणार असतो तिचा. तेव्हा अशा गोष्टी पण बऱ्याच टाळल्या पाहिजे. जेवणाची वेळ मी आधी बोलत नाही पण हॅमरच्या संदर्भात सर बोलले की नेटच्या संदर्भात तशा अनेक गोष्टी आहेत. मग हायजमचं पीठ असेल एका ठिकाणी हायजमच्या पीठच्या ऐवजी पोलवरचं पीठ घेतलं कारण ते महाग आहे त्यात कमिशन जास्त आहे. म्हणजे हुशार लोक असतात. टेक्निकल डायरेक्टर जेव्हा माल ताब्यात घेतो तेव्हा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो की औरंगाबादला अख्खी हायजमची मॅट वेपत झाली. कालच महाराष्ट्राच्या बातमी आहे तिथल्या कुठे गेली तीच माहिती ज्याच्याकडे ठेवली ते द्यायचे घ्यायचे. तेव्हा त्या वहीत आता DSO बदलत असतो 2 वर्ष तो बदलला कधी त्यांनी कधी दिली काही पत्ताच नाही. मुलं कधी त्या आयटमवर उड्याच मारल्या. तेव्हा आपण टेक्निकल डायरेक्टर जबाबदारी सगळ्या हे केल्या पाहिजेत. स्कोरशीट ओढताना अगोदर आपली मीटिंग पद्धत होती पूर्वीची ती बंद पडलेली आहे. आपण बसायचो की बाबा बाहेर कालच्यापासून मी नवीन हे केलं आहे टाईप स्कोरशीट पाठवायला जातो की म्हणजे आज हा माझ्या आला पिंपरीतला हा मला आला निगडीतला ते बंद उत्सवणे बंद प्रकार होईल. पण त्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे की त्या एंट्रीज वेळेत आल्या पाहिजेत. त्या व्यवस्थित लिहिल्या करण्या पाहिल्या पाहिजेत. संबंधकालच्या स्कोरशीटमध्ये 350-300 पेजच्या फक्त 2 तक्रारी आल्या की नावं नव्हती. आणि हे काम जो जिल्हा पंचपरीक्षा पास नाही जो राज्य पंचपरीक्षा पास नाही जो नॅशनल पंचपरीक्षा पास नाही एक गुजराती शाळेत शिकलेला 10वीचा मुलगा त्यांनी केलेलं होतं. तेव्हा आपण जास्तीत जास्त रिस्पॉन्सिबल पद्धतीने वागलं पाहिजे. रिस्पॉन्सिबिलिटी ही महत्त्वाची कारण आपण त्या पोराचं खेळाडूचं आयुष्य नसतं.
नुकसानीत काढत असतो. याचा इव्हेंट आपण कोणाने त्या पोराला काल मी थ्रोच्या वेळा बोलवलं म्हणजे त्या मुलाचं नाव नव्हतं. तेंडुलकर मॅडमनी यादी काढली. यादीत सातारची यादी नाही आली, त्यात पान नव्हतं. सातारच्या यादीत त्या मुलाचं पान नाही, हा दोष त्या मुलाचा नाही. सातारची यादी तुम्ही कुठूनही हुक काढायला पाहिजे होती, तिने काढली नाही. त्यात 3 थ्रोज गेले. तो मॅनेजर घेऊन आला. कल्पना मॅडम बोलली त्याची यादी. मॅडम एका यादीच्या 3 कॉप्या केल्या, एक तुम्हाला दिली, एक त्याला दिली, एक रेकॉर्डला आहे. तुम्ही ती यादीवर त्या मुलात त्याची यादी घ्यायची आणि त्याला खेळून द्यायची. गुरुगंज म्हणल्या मी 3 थ्रो झालेले, मी काय आता टेक्निकली हे पाय असल्यामुळे मी काही तुम्हाला हे करून देणार नाही. म्हणजे त्या मुलाचं आज 1 वर्ष गेलं. तो मुलगा अंडर-14 पुढच्या वर्षी खेळू शकणार नाही, तो नॅशनलमध्ये जाऊ शकणार नाही. त्याची सर्व जबाबदारी सेक्रेटरी म्हणून माझ्यावर आहे. कल्पना तेंडुलकरने पाहिलं का नाही, कोणी त्या वहीत ओढलं का नाही, तिथे त्याला खेळून दिलं का नाही, या सर्वात आपण एका मुलाच्या आयुष्याचं नुकसान करतो. आपल्या हातात त्या मुलाचं नुकसान असतं, एवढंच लक्षात ठेवा. जेवायची वेळ झालेली आहे, मी इथंच थांबतो. धन्यवाद.